चला आज म्हणून मी आईस्क्रीम घरी खूप छान तयार झालेली बघा आईस्क्रीम. आता फ्रीझरमधून काढलेली मी, रात्रभर ठेवलेली ती फ्रीझरमध्ये आणि खूप छान तयार झालेली आपली घरची आईस्क्रीम. आपण जसं दुकानातून आणतो तशीच तयार झालेली आहे. खूप छान कलर आलेला आहे बघा आईस्क्रीमला आपल्या आणि एकदम स्मूदी तयार झालेली आहे. केसरमुळे पण छान कलर आलेला आहे. आता मी बघा कढई ठेवलेली गॅसवर आणि दूध टाकलेलं आहे. गरम करून घ्यायचं आहे चांगलं. आणि इकडे मी आता कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दूध टाकून आपल्याला मिक्स करायची पावडर आणि दूध. त्याच्यामध्ये गठुळ्या नाही झाल्या पाहिजे आपल्याला दुधामध्ये टाकायची ती. व्हॅनिलाची आपली कस्टर्ड पावडर. आणि इकडे आता आपण साखर घेतलेली आहे, 1 कप साखर घेतलेली मी. थोडे बदाम घेतलेले आणि काजू घेतलेले थोडे. याची आपल्याला विलायची पावडर घेतलेली आहे. याची बारीक करून घ्यायचं आपल्याला मिक्सरमधून. पावडर तयार करायची आपल्याला. अशा प्रकारे करून घेतलेली बघा पावडर. आणि इकडे आपल्याला दुधामध्ये टाकायची ती आणि हलवायचे टाकून. पूर्ण मिक्स करून घ्यायचे दुधामध्ये आपल्याला. खूप छान तयार होते घरची आईस्क्रीम. आणि इकडे आता कस्टर्ड पावडरचं ते पण मिश्रण टाकायचं आपल्याला. हळूहळू टाकायचं आहे, त्याच्यात गाठी झाल्या नाही पाहिजे आपल्या. याच्याने आपल्या घट्टपणा येतो कस्टर्ड पावडरमुळे. आणि आईस्क्रीम पण खूप छान तयार होते. हलवत राहायचे आपल्याला. थोडं घट्ट होऊ द्यायचं आणि नंतर बंद करायचं आपल्याला गॅस. गार होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचे. इकडे ड्रायफ्रूट्स मी कापून घेते, बदाम आणि पिस्ते वरून आपल्याला गार्निशिंग करण्यासाठी. इकडे 3 कप घेतलेले मस्त मी. त्याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम तयार करायची. आता गार झाल्यानंतर मी पळीच्या साहाय्याने टाकून घेते त्या कपामध्ये. आता वरून आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे, थोडंसं केसर पण टाकायचं आपल्याला. त्याच्याने कलर आणि टेस्ट पण खूप छान लागते. पिस्ता बदाम टाकायचे. आणि मी कागद घेतलेला आहे याचा, बटर पेपरचा कागद घेतलेला आहे आणि त्याच्याने तो पूर्ण पॅक करायचा आपल्याला. म्हणजे बर्फ आपला आतमध्ये नाही गेला पाहिजे, कारण फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. वरून दोऱ्याच्या साहाय्याने मी बांधून घेतलेलं आहे. रबराने पण आपण करू शकतो, पण रबर नसल्यामुळे दोऱ्यानेच बांधलं. बघा दुसऱ्या दिवशी मी काढलेले आईस्क्रीम छान तयार झालेली आहे.